जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेली पांढरी पट्टी ही सांस्कृतिक दहशतवाद. मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका. सार्वजनिक रस्ता आहे त्यावरती कुणाचा अधिकार नाही, देशपांडेंची प्रतिक्रिया. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली आहे. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत. जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेशचंद्र मुनी यांचा इशारा. महापालिकेत पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कुणीही परवानगी दिलेली नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. सर्वांनी एकत्र चाललं पाहिजे. कुणावरही दबाव टाकण्याची गरज नाही. कुणाच्याही सांस्कृतिक ओळखीवरती दबाव टाकू नका. पांढऱ्या पट्टीच्या वादावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. रोहित पवारांच्या व्यासपीठावर गर्दी करू नये, पोलिसांची नोटीस. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू. तर रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाल्याची डॉक्टरांची माहिती. रोहित पवारांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती. 30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. भरणेंकडून विश्वास व्यक्त. पंढरपुरातील आंदोलन कशासाठी सुरू आहे हे शोधण्याची गरज. आपण काहीतरी करतो आहोत हे दाखवण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रकार सुरू. राम शिंदेंची रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका. चमकोगिरी करण्याच्या नावाखाली सरकारवर टीका केली जाते. रोहित पवारांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. तर आचारसंहिता संपल्यावर कर्जमाफीची अंमलबजावणी होणार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनातील उपोषणकर्त्याला चक्कर. शिवराज वाकोडेवर रुग्णालयात उपचार सुरू. सध्या दिलेली कर्जमाफी ही फसवी. सरसकट 2 लाखांची कर्जमाफी द्या. उद्यापर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर गावागावात हे आंदोलन पेटेल. खासदार निलेश लंकेंचा इशारा. नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची सहल, उमेदवारांची सहल. बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. नाशिकमधील उमेदवार एकत्र ठाण्याला सहलीला. महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक असल्यामुळे मतदारांना सहलीला नेल्याची चर्चा. जळगावात विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलं नाही. प्रचाराच्या पॅम्पलेटवरनं उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. माजी खासदार उन्मेष पाटलांचा आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त. उन्मेष पाटलांविरोधात भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याच्या चर्चा. जळगाव विधान परिषदेत भाजपकडून चुकीच्या उमेदवाराला उमेदवारी. महायुतीचे अनेक नाराज नगरसेवक माझ्या संपर्कात. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा दावा. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खतखत. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात. वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. भावनिक परिस्थितीत बोलताना माझ्याकडून काही विधानं झाली. शिंदेंच्या शिवसेनेच्या दत्तात्रय मगर यांच्याकडनं दिलगिरी. दादांप्रमाणे शिंदेंचाही घात होऊ शकतो, मगर यांनी केलं होतं विधान. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपवण्यासाठीच्या करारावरती आज स्वाक्षरी होणार. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. करारानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी सर्व देशांसाठी खुली केली जाईल. तर इराणचे परराष्ट्र मंत्री आराघची यांच्याकडनं चर्चेत प्रगती झाल्याचे संकेत देत तर्कवितर्क टाळण्याचं आवाहन. पंतप्रधान मोदी G7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल. आज फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार. मोदी 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर. स्लोवाकियाचा देखील दौरा करणार. युरोपीय शस्त्रांमुळे भारतावरती हल्ले. जयशंकर यांनी सुनावलं. युरोपची शस्त्र भारताविरोधात हल्ल्यासाठी वापरली, पण भारतानं कधी युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण केला नाही. 3 भारतीयांच्या मृत्यू प्रकरणात परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी पाश्चात्य देशांना सुनावलं. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ देशाचे नवे लष्कर प्रमुख. 30 जूनला पदभार स्वीकारणार. धीरज सेठ यांच्याकडे 40 वर्षांचा लष्करी अनुभव असून अनेक महत्वाच्या कमांडचं त्यांनी नेतृत्व केलंय. बिहार पोलीस दारूबंदी विभागाच्या भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांकडून पाटलीपुत्र स्थानकावरती गोंधळ. गाड्यांचा उशीर आणि अपुऱ्या रेल्वे व्यवस्थेमुळे संतप्त विद्यार्थ्यांकडून दगडफेक करत विशेष ट्रेनची तोडफोड. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरती कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपुरात आंदोलन करणार. संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता. वाहनांमध्ये 100% इथेनॉल वापरला.
वापराला कायदेशीर मान्यता देणाऱ्या नियमावलीच्या फाईलवरती स्वाक्षरी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती. आसाममध्ये इंडियन एअरफोर्सच्या विमानाचा अपघात. विमान दुर्घटनेत वायुदलाचे 5 जवान शहीद. आसामच्या जोरहाट विमानतळावरील दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. विमानातील एका जखमी पायलटवरती उपचार सुरू. अहमदाबाद विमानतळावरती कस्टमच्या कारवाईत 2 किलो सोनं जप्त. विमानाच्या टॉयलेटमधील स्पीकरमध्ये सोन्याची 24 बिस्किटं लपवली होती. आरटी अंतर्गत इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाकडून 19 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावींकडून याबाबत सूचना जारी. दुसऱ्या फेरीत अपेक्षेपेक्षा कमी प्रवेश झाल्यामुळे हा निर्णय. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची वाटप यादी जाहीर. नामांकित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ लक्षणीयरित्या घसरला, तर वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी चुरस वाढली. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश. पालिकेकडून गणवेशासाठी 47.65 कोटींच्या डीबीटीला मंजुरी. गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटीला थेट बँक खात्यात पैसे मिळणार. पुण्याच्या नसरापूरमधील चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात. या प्रकरणात आतापर्यंत 53 जणांच्या साक्षी नोंदवल्या. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. काल रात्री दादरवरनं सुटणारी तुतारी एक्सप्रेस 4 तास उशिरा. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरती झोपून रात्र काढावी लागली. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम अद्याप अपूर्ण. त्यामुळे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ब्लॉकला आणखी 53 दिवसांची मुदतवाढ. चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. मोदींच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणाऱ्या पत्रकार परिषदेत भाजपचे 5 पैकी 3 आमदार गैरहजर. मंचावरील बॅनरवरनं आमदार किशोर जोरगेवारांचा फोटो गायब. भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीसांकडून पाहणी. गावकऱ्यांसाठी 150 घरांचं नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद राहणार. मूर्तीची झीज, सूक्ष्म छिद्र आणि खराब झालेल्या भागांची दुरुस्ती होणार. 23 आणि 24 जूनला दर्शन बंद. अल निनोमुळे मान्सून रेंगाळला. यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. पुढचे काही दिवस राज्यात व्यापक स्वरूपाचा पाऊस नाहीच. पुणे वेधशाळेचा इशारा. अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावरती भर. अल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक. अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झाला. कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलानं मान्सूनची वाटचाल मंदावली. ठाणेकरांवरील पाणी संकट गडद. जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक. टँकरनं पाणी पुरवठा सुरू. औद्योगिक क्षेत्र आणि गृहसंकुलांमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यामुळे 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा. तर विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. मुंबईतील किमान तापमानात लक्षणीय वाढ. जून महिन्यात मुंबईत 57 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. मुळशी धरणातील 60 टीएमसी पाण्याच्या वाटपाचं नियोजन निश्चित. पुणे महापालिकेला 5 टीएमसी तर पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीएला प्रत्येकी 1 टीएमसी पाणी मिळणार. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून सविस्तर आराखडा तयार केला जाणार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 10% जलसाठा शिल्लक. बुलढाण्यावरती पाणी टंचाईचं सावट. 10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत शेडची भिंत कोसळून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू. वादळी वाऱ्याच्या हाहाकारामुळे 7 वर्षांचा पुतण्या देखील गंभीर जखमी. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. कुणकर पिंपरी गावामध्ये विजेच्या रोहित्रासह खांब कोसळले. हिंगोलीतील जवळा, पांचाळ, वडगाव, डोंगरकडासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचं नुकसान. केळीबागा भुईसपाट झाल्यामुळे
केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. शहरातील अनेक भागात रस्त्यावरची झाडं कोसळली. वर्ध्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत बंद. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आदेश जारी. अहमद लॉज ते माथेरान शटल सेवा मात्र सुरू राहणार. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेले व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. माझी सर्वात मोठी चूक होती. मला एक संधी द्या, चांगला माणूस बनवून दाखवेन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवार. लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये 256 रुपयांची घसरण. 1851 रुपयांपर्यंत दर कोसळले. कांद्याची मागणी घटल्यामुळे दरात घसरण. व्यापाऱ्यांची माहिती. कल्याणच्या वालधुनी नदीच्या प्रदूषणावरती आता प्रशासनाची कठोर भूमिका. महापौर हर्षाली थविल चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून पाहणी. नदी पुनर्जीवनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय. धुळे शहरातील नाल्यांमधील 80% नालेसफाईचा दावा फोल. ठाकरेंच्या सेनेचा दावा. नाल्यांची पाहणी करत पोल खोल. अकोला शहरातल्या जठारपेठमधील कोरडे हॉस्पिटल समोर पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया. एकीकडे नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष तर दुसरीकडे पाण्याची नासाडी. दुरुस्ती विभागाकडून पाईपलाईन दुरुस्त. लवकरात लवकर 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू. पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात भुकेपोटी माकडांची शहराकडे धाव. अपार्टमेंटच्या टेरेसवरती पोळ्या खाऊन भूक भागवली. बुलढाण्यात नियम तोडणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले. पोलीस आणि आरटीओची संयुक्त कारवाई. अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्यावरती पोलिसांची करडी नजर. परभणीत काही शेतकऱ्यांकडून पावसाच्या भरवशावर कापसाची लागवड. मात्र मान्सून दाखल न झाल्यामुळे पेरलेल्या पिकांना स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत रोमॅन्टिक पीएचडी सीसीआयची 3री ग्लोबल स्पिरिच्युअल टुरिझम कॉन्क्लेव्ह. महाराष्ट्राला जागतिक दर्जाचं स्पिरिच्युअल टुरिझम हब बनवण्याची मोठी संधी. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी परिषदेत व्यक्त केला विश्वास. नांदेडमध्ये आरटी अंतर्गत प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जिओ टॅगिंग आणि होम लोकेशन तपासा. खोटं लोकेशन दाखवून प्रवेश मिळवल्याचा पालकाचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार.